टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्या जळगाव शहरामध्ये आमच्या समाजातील 43 लोकांनी जे आपले जन्म दाखवले बनवण्याबद्दल ज्या माणसांच्या त्या मध्यस्थांच्या थ्रू ते काम दिलं होता, तर तहसीलदारांचे जे फॉर्मॅट आहे त्याच्यावर त्यांचे सह्या नाही, खोटे सह्या केले आहे असा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। त्याबद्दल त्या 43 लोकांनी जे दाखले बनवण्यासाठी दिले होते ते आपले जळगावचे पिढीजात राहणारे आहे, आमचे नातेवाईक आहे, आमच्या समाजाचे नेत्यांचे ते वारस आहे। ज्या लोकांनी मध्यस्थी केली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यांचा तपास सुरू आहे। जे निष्पन्न होईल ते आपल्यासमोर येईल। आपल्या या प्रकरणाबद्दल विशेषतः आपल्या BJPचे एक प्रवक्ते आहे, मोठे नेते आहे किरीट सोमय्या साहब, ते इथे जळगावला आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन इथे जे काही शब्द प्रयोग केले त्याच्यावर आम्हाला आक्षेप आहे। त्यांनी इथे का आले असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की 43 लोक सर्व मुसलमान, याच्यात बांगलादेशचं कनेक्शन आहे का हे पाहायला मी आलो। कारण ज्या ज्या ठिकाणी हे जन्म दाखलेचे आणि रजिस्ट्रेशनचे विषय येतात तर 97% मुसलमान असतात। आम्हाला किरीट सोमय्याजींनी ज्याबद्दल जळगावच्या नागरिकांबद्दल जे शब्द त्यांनी सांगितले ते आम्हाला आमचं मन दुखावलं। आमच्या SP साहेबांनी ताबडतोब ज्यावेळी त्यांच्या निदर्शनात हे प्रकरण आला त्यांनी याची चौकशी केली, सखोल चौकशी केली, प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सर्व वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली। हे 43 लोकांनी ज्यांना बनवण्यासाठी दिले होते या लोकांचं त्याच्यात काही त्यांनी फ्रॉड केला असे नाही आहे, ते इथलेच राहणारे आहे आणि ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली। ते सुद्धा राग त्यांना वाटलं का इतके लवकर त्यांनी एक्सप्लेनेशन देऊन टाकला SP साहेबांनी। आता किरीट सोमय्या साहेब जे आहे ते राहणारे कुठले यासाठी इथे आले आणि ज्या ठिकाणी ते राहतात त्यांचे ऑफिस आहे त्यांनी ते बघावा, त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का ते अतिक्रमण आहे का इलिगल आहे। आणि दुसरा त्यांनाही मुस्लिम समाजाबद्दल एवढा द्वेष आहे की मशिदीमध्ये शासनाने ठरवून दिलेले जे नियम आहे नॉईज पोल्युशनचे, व्हॉईसचे, ते सुद्धा 72 मशिदींची गवंडीमध्ये त्यांनी तक्रार केली आणि सर्व ठाणे ज्या ज्या अंतर्गत जे सर्व मशिदी येत होत्या तिथे मशीनं लावून चेक केले आणि काय निष्पन्न झाला तर त्यांच्या व्हॉईस आणि नॉईज कंट्रोलचा काही संबंध नव्हता, ते ॲज पर रूल आहे असं निष्पन्न झाला। काही ना काही त्यांनी बोलावा। आमच्या गावामध्ये आमचे हिंदू बांधव, मुस्लिम बांधव एकमेकाला जवळ आणण्यासाठी ईद मिलनचे कार्यक्रम घेत आहे, ईद पाडवाचे कार्यक्रम घेत आहे, मशीद परिचयचे हे करत आहे आणि एवढी मेहनतीवर ते येऊन 2 शब्द बोलून आमच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरत आहे। अहो, ज्या 43 लोकांचा तुम्ही इतिहास बघितला तर त्यांचे जे वडिलोपार्जी इथे राहणारे आहे, पिढीजात ते इथे राहणारे आहे। अरे गुलाम रसूल MLA, हनीफ बाबा बागवान त्यांचे नातवंडे याच्यात आहे, ते का बांगलादेशी होऊ शकतात का? उस्मान शाह जनाब कैलासवासी अमान उल्ला शाह हे यांनी जे मोठ्या संस्था उभे केल्या, यांचे शागिर्द हजारोच्या यांचे शिष्य इथे आपल्या जळगावमध्ये आहे आणि त्याचे नातवंड्यावर तुम्ही असा संशय घेता की बांगलादेशी आहे, हे चुकीचे आहे। हा समाजमध्ये दुफळी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्याला मी निषेध करतो। त्यांनी इथे आमचे जे पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे। स्वतःची गव्हर्नमेंटमध्ये असताना आपल्याच डिपार्टमेंटच्या लोकांवर संशय करायचा, यांनी त्यांनी तात्पुरता कारवाई केली, सर्व बरोबर त्यांनी निष्पन्न केला आणि त्यांच्यावर असं सांगायचं की हे बांगलादेशी आहे का नाही आहे। आपल्या जळगाव शहरामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत प्रत्येक वार्डामध्ये, मोहल्ल्यामध्ये, वाड्यामध्ये जो कोणी भाडेकरू येतात त्यांची नोंद त्या पोलीस स्टेशनमध्ये करावी लागते। एवढा स्ट्रिक्ट कारभार आपल्या पोलीस दलातर्फे होत आहे। अशा असताना पोलिसांवर सुद्धा संशय करायचा एका प्रकारे हे आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखं आहे। राहिला गिरीश महाजन साहेबांच्या, तर गिरीश भाऊ आमचे जळगावचेच आहे, आमचे जवळचे आहे, आमचे नेते आहे। त्यांच्यामध्ये जर कोणी असा संशय निर्माण केला असेल या सर्व फॅमिलीजना आम्ही त्यांची भेट घालून त्यांचा संशय दूर करून देईल, त्याच्यात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे। आमची मागणी एकच आहे
की आता पोलीस अधीक्षक साहेबांनी जे आम्ही निवेदन दिला की आपणच याचा आणखीन सखोल चौकशी करून आणि आपणच त्यांना उत्तर द्या की बांगलादेशचे कनेक्टेड आहे किंवा मालेगावचे कनेक्टेड आहे का, हे त्यांनीच उत्तर द्यावं. आम्ही बोललो तर आमचेच समाजाचे आहे, आमचेच नातवंडे आहे, आमचे जवळचे मित्रांचे परिवारचे आहे, त्याला इतकं महत्त्व राहणार नाही. पण साहेबांनी जर निष्पन्न केला की हे कुठले लोक आहे आणि काय आहे, तर त्याच्यामध्ये चांगलं वातावरण आपल्या गावाचं राहील. एकही बनावट कागदपत्र नाही आहे. 1932 पासून त्यांचे आत्ताच नकाते साहेबांनी सांगितलं 1932 पासून त्यांच्याकडे सर्व पुरावे. मी नाव सांगितले ना, गुलाम रसूल MLA आपले जळगावचे, नगराध्यक्ष हनी बाबा बागवान, असे नातवंडे त्यांचे बांगलादेशी होऊ शकतात का? खोटे दाखले आणू शकतात का? आणि ते एक दिवसामध्ये 43 लोकांनी दाखल केलं असं नाही आहे. अनेक महिन्यापासून अर्ज तिथे आहे. आणि आपल्या कॉर्पोरेशन आणि आपल्या डिपार्टमेंट, तहसीलदार ऑफिस तिथे काय चालू आहे ते बघा ना तुम्ही. जर नागरिकांना ताबडतोब हे सर्व मिळाले असते तर 43 लोक असं आलंच नसतं इथे. जे वकिलांनी जे आता त्यांचा एजंट अटकेत आहे त्यांनी या लोकांची फसवणूक केली असं म्हणता येईल का आपल्याला? असा त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी खोटे शिक्के बनवले आणि तहसीलदारचे सह्या केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्या आरोपाखाली त्यांना अटक झालेली आहे. पोलीस तपास करीत आहेत. माहित नव्हतं का असं काही बनावट शिक्के? काही नाही, आता RTO एजंटकडे तुम्ही गाड्याचे आपले कागदपत्र बनवलेले देतात, आपण जाता का तिथे? आता त्यांनी जर खोटे शिक्के बनवून गेले RTOचे तर आपण काय करणार त्याला? म्हणजे आपली इच्छा काही फसवणूक करण्याची नाही आहे. फक्त एकच गोष्ट समोर येत नाही. असं वाटतं की 43 लोकांनी एकच वेळी एकच गठ्ठा दिलेला आहे आणि असं नाही आहे. ते अनेक महिन्याचा तो आकडा आहे. आणि नगरपालिकामध्ये सुद्धा तिथे लोक गेल्यावर त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तिथे लोकांना ठेवलेलं आहे. मुस्लिम समाजाच्या नावामध्ये थोडीशी मिस्टेक असली तो कॉम्प्युटरमध्ये सापडत नाही आणि डायरेक्ट नाही म्हणता लिहून देता आमच्याकडे तुमची नोंद नाही आणि लोकांना परेशान करता. आता हजला जायचं आहे, उमऱ्याला जायचं आहे, आता जन्म दाखला त्याचं अनिवार्य आहे म्हणून घेत आहे. सर मग आता किरीट सोमय्या यांनी जो संशय व्यक्त केला की हे बांगलादेशी आहे त्यावर तुमचं ऑब्जेक्शन आहे आणि आता तुमची मागणी काय आहे नेमकी? आम्ही तर त्याचे निषेध केला. मागणी काय, त्यांनी स्वतः आपला आत्मचरित करावा. ते जे काही प्रश्न उठवतात त्यांना माहिती आहे काय होतो.